नेक्स्ट ऍप्लिकेशन घ्यायचं आहे. सपोज तो बी ऍप्लिकेशन घेतला आपण. ए मध्ये आपण 2 पार्ट घेतला कंपॅरिझन मध्ये. ठीक आहे. एक सम अँड डिफरन्स आणि आता बी पार्ट घेऊ आपण. त्याच्यामध्ये काय सम अँड डायरेक्ट मेथड अशा 2 घेतल्या होत्या आपण. ठीक आहे. 2 मेथड घेतल्या होत्या. टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स to find the internal resistance of a cell. इंटरनल रेजिस्टन्स कशाने रिप्रेझेंट केला जातो? इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर ने रिप्रेझेंट केला जातो ऑफ अ सेल. एखाद्या बॅटरीचं किंवा एखाद्या सेलचं तुम्हाला तर हा पॉइंट असं तुमचा ए, त्याच्यापासून एक वायर घेतलं. आता ही जी वायर आहे नियर अबाउट किती तर 1 मीटरची असेल. त्यानंतर आणखीन एक वायर घ्यायचं. ती पण जवळपास किती तर 1 मीटर इतकी त्याची लेंथ असेल. तर या ठिकाणी काय घेतलं आपण? वायर्स या ठिकाणी कन्सिडर केला. इथला जो पॉइंट आहे तो काय कन्सिडर केला आपण? ए कन्सिडर केला. आणि जो इथला पॉइंट आहे तो काय कन्सिडर केला तर बी आपण या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. आता जो ए पॉइंट आहे त्या ए पॉइंटला आपल्याला काय करायचं? कनेक्ट करायचं. तर आपल्याला कनेक्ट करायचं आहे पॉवर सप्लाय. ए पॉइंट नेहमी कशाला कनेक्ट करायचं? तर कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. आणि जो निगेटिव्ह टर्मिनल आहे तो कशाला कनेक्ट करायचा? दॅट शुड बी कनेक्टेड टू द बी टर्मिनल आपल्याला कनेक्ट करायचा. पण डायरेक्ट नाही कनेक्ट करायचं. त्याला आपण सर्वात पहिले काय करणार? तर एक की घेणार आहे. आणि कीचं जे दुसरं एंड आहे ते कशाला कनेक्ट करणार आहे? तर दॅट शुड बी कनेक्टेड टू द रेओस्टॅट. मग बी पॉइंट आपण रेओस्टॅटला कनेक्ट केला. की असेल आणि हा सोर्स ऑफ ईएमएफ झाला तो काय घेतला? तर आपण ई घेतला. ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलं? तर सर्वात पहिले याशी सर्किट अरेंज केलेली आणि की काय केली? तर क्लोज केली. की क्लोज केल्यानंतर याच्यातून काय होणार? तर करंट पास होणार आहे. आणि हा करंट कुठपर्यंत जाणार आहे? जंक्शन ए पर्यंत. पण पुढे कोणता पाथच नाही तर याच्यातून हा करंट काय होणार? तर पास होणार. या वायर मधून काय होणार? तर करंट पास होणार. आणि हा करंट कुठपर्यंत जाणार? तर रिओस्टॅट थ्रू निगेटिव्ह टर्मिनलला. म्हणजे सर्किट या ठिकाणी काय झालं? तर कम्प्लीट झालं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं? ईएमएफ कम्पेअर करायचं. म्हणून हा जो ए पॉइंट आहे त्याच्यापासून काय करा? तर एक वायर ड्रॉ करा. आणि परत या ठिकाणी काय करू? तर आपण 2 कॉम्बिनेशन या ठिकाणी कन्सिडर करणार आहे. एक कॉम्बिनेशन मध्ये आपण काय करणार? तर बॅटरी घेणार आहे. तसा हा पॉझिटिव्ह टर्मिनल तो कशाला कनेक्ट केला? तर सर्वांचं पॉझिटिव्ह टर्मिनल आपण ए ला कनेक्ट केला. आणि निगेटिव्ह टर्मिनल जो आहे तो कशाला कनेक्ट करायचा? तर दॅट शुड बी कनेक्टेड टू द गॅलोनोमीटर. आता आपल्या गॅलोनोमीटरला कनेक्ट करायचा. पण गॅलोनोमीटरला कनेक्ट करण्याआधी या बॅटरीचं काय असणार आहे? स्वतःचं इंटरनल रेजिस्टन्स असणार आहे. अँड दॅट इंटरनल रेजिस्टन्स शुड बी रिप्रेझेंटेड बाय स्मॉल आर. आणि तो बॅटरी जो आहे त्याचा ईएमएफ असणार आहे किती? तर E1 इतका त्याचा ईएमएफ असेल. ऑलरेडी आपण ई यूज केलेला आहे. मग दुसरा जो ईएमएफ आहे तो काय असणार? तर E1 इतका असेल. ठीक आहे. त्यानंतर अजून त्याच्या खाली एक घ्यायचं आपल्याला. तिथं घेताना आपण काय करू? तर सर्वात पहिले एक्सटर्नल रेजिस्टन्स घेणार आहे. किंवा त्या डायरेक्टली काय करायचं? एक रेजिस्टन्स बॉक्स घ्यायचा की ज्याचा रेजिस्टन्स किती असेल? तर आर इतका असेल. आणि या ठिकाणी काय करू? तर आपण की या ठिकाणी प्लेस करू. की काय घेतलं? K1. एकाच कीचं काम आहे. दुसऱ्याची काही गरज नाही. ठीक आहे. दुसरं जे एंड आहे ते कशाला कनेक्ट करायचं? दॅट शुड बी कनेक्टेड टू द गॅलोनोमीटर. आणि गॅलोनोमीटरचं दुसरं एंड कशाला कनेक्ट करायचं? तर कनेक्टेड टू द जॉकी. ओके. तर या प्रकारे आपण त्याला कनेक्ट करणार आहे. गॅलोनोमीटर मध्ये तो पॉइंटर असेल तो पॉइंटर दाखवून द्या. आणि त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो किती घेतला? तर आपण कॅपिटल जी इतका आपण त्याचा रेजिस्टन्स घेतला. ठीक आहे. आता पहिल्या केसमध्ये की के तर क्लोज करायचा आहे. आणि हा जो K1 आहे तो कसा ठेवायचा आहे? ओपन ठेवायचा आहे. मग करंट इथपर्यंत येणार. करंट इथपर्यंत आल्यानंतर करंट याच्यातून पास होणार. पण मग इकडे पाथ दिलेला आहे. इथं की दिलेली नाही आपण. म्हणजे हा जो करंट आहे तो या ईएमएफ मधून इथून टच होणार आणि गॅलोनोमीटर मधून पास होणार. पण गॅलोनोमीटरचा जॉकी अजून आपण टच केलेला नाहीये. म्हणजे गॅलोनोमीटर मध्ये जे डिफ्लेक्शन आहे ते कोणते असणार? तर दॅट शुड बी झिरो डिफ्लेक्शन ऑर नल डिफ्लेक्शन. एक तर झिरो डिफ्लेक्शन असेल नाही तर नल डिफ्लेक्शन असेल.
म्हणजे गॅल्व्हनोमीटर कोणत्या प्रकारचं डिफ्लेक्शन दाखवत नाही. आता पुढच्या केसमध्ये आपल्याला समजलं की जॉकी टच करायच्या आधी गॅल्व्हनोमीटर मध्ये 0 डिफ्लेक्शन आहे. मग आपलं काम काय आहे, जॉकी टच केल्यानंतर देखील आपल्याला किती डिफ्लेक्शन दिसलं पाहिजे, तर 0चं डिफ्लेक्शन दिसलं पाहिजे. म्हणून काय करायचं, अजून जॉकी दिलेला आहे तो जॉकी काय करायचं, वायर ए बी डिफरंट एका कोणत्या तरी पॉइंटला काय करायचं, टच करायचा. एका पॉइंटला टच केल्यानंतर तुम्हाला गॅल्व्हनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन दिसेल, कारण की पाथ भेटला आणि करंट तिथून फ्लो होत आहे. मग तुम्हाला काय करायचं, दुसऱ्या एका पॉइंटला टच करून बघायचा आणि अजून एका पॉइंटला, कोणत्या पॉइंट म्हणजे या पॉइंटला जर तुम्ही टच केला त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे टच करून बघायचा की तुम्हाला डिफ्लेक्शन कुठे कमी होताना दिसतंय. जर डिफ्लेक्शन कमी होताना ज्या साईडला दिसतंय त्या साईडला तुम्हाला टच करायला सुरुवात करायचं आणि असा पॉइंट ऑब्टेन करायचा फॉर विच गॅल्व्हनोमीटर शोज 0 डिफ्लेक्शन. तर तो नवीन पॉइंट भेटणार आपल्याला जेणेकरून गॅल्व्हनोमीटर काय दाखवेल, तर 0 डिफ्लेक्शन. तो पॉइंट घेतला आपण, सपोज काय घेतला, पी घेतला. या ठिकाणी मला गॅल्व्हनोमीटर काय दाखवतो, तर 0 डिफ्लेक्शन. 0 डिफ्लेक्शन याचा अर्थ काय, तर जो करंट आहे तो काय होणार, तर रिव्हर्स डायरेक्शनने फ्लो होणार. म्हणजे याच्यामुळे जो करंट फ्लो येतो कोणामुळे, तर या ईएमएफ मुळे, या सोर्समुळे. आपण गॅल्व्हनोमीटरचा जो पॉइंट आहे जॉकी टच करून करून असा पॉइंट ऑब्टेन केला, त्या ठिकाणी 0 डिफ्लेक्शन दाखवतो. म्हणजे या सोर्समुळे जो करंट फ्लो आहे त्याचा इफेक्ट नसणार आहे. मग कोणता ऍक्टिव्ह असणार आहे, फक्त हा सोर्स E1 असणार आहे. मग याच्यामुळे जेवढं पण पोटेन्शियल या वायरच्या अक्रॉस डेव्हलप होणार आहे ते कोणामुळे डेव्हलप होणार आहे, फक्त E1 मुळे होणार आहे. ठीक आहे, ओके. मग आपण काय करू, तर द पोटेन्शियल डिफरन्स across कशाच्या अक्रॉस वायर AP is the potential difference across wire AP is किती येतं, फक्त सोर्स E1 आहे, इज E1. बरं का नाही, इतका पोटेन्शियल त्या ठिकाणी डेव्हलप होत आहे. आता आपल्याला घ्यायचं बाय प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. बघा, प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर जर घेतलं, जे पण तुमचं पोटेन्शियल डिफरन्स असतं या दोन पॉईंट मध्ये, आणि ते पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे आपल्याला काय भेटलं, तर E1 भेटलेलं आहे. मग E1 जो आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे कशावरती, तर लेंथ ऑफ वायर, आणि वायरची लेंथ काय घेतली, तर आपण LAP घेतलं. ओके. आता डायरेक्टली जर तुम्ही कॅन्सल केलं त्याचं घ्यावं लागेल तुम्हाला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यावं लागेल, आणि तो कॉन्स्टंट काय घ्यायचा आपल्याला, K घ्यायचा आहे. मग काय घेतलं, तर आपण या ठिकाणी E1 घेतलेला आहे. E1 इज इक्वल टू प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट K घेतला, आणि पुढची जी टर्म आहे ते काय घेतली, तर LAP. व्हॉट इज K? K इज proportionality constant called as potential gradient, where K is potential gradient. ओके, K का असणार, तर पोटेन्शियल ग्रेडियंट या ठिकाणी असेल. आता पुढे जाऊ आपण. आता काय केलं, तर मी की काय केली, तर क्लोज केली. की K1 काय केली, तर क्लोज केली. बरं का नाही, K क्लोज केली तर हे दोन कॉम्बिनेशन कसे येणार आहे, पॅरलल असणार आहे. आणि पॅरलल जर असेल तर याच्या अक्रॉस जेवढं पोटेन्शियल भेटणार आहे, कशाच्या अक्रॉस, या दोन म्हणजे EMF आणि इंटरनल रेजिस्टन्स याच्या अक्रॉस जेवढं पोटेन्शियल भेटेल तेवढंच पोटेन्शियल इथे पण भेटणार, कशाच्या आरच्या अक्रॉस. कारण दोन्ही कसे येतात, पॅरलल, आणि पॅरलल मध्ये काय सेम असतं, तर पॅरलल मध्ये सेम असणार आहे पोटेन्शियल, राईट ना. पोटेन्शियल या ठिकाणी काय असणार, तर सेम असणार. मग आपण काय करायचं, की K आणि की K1 दोन्ही काय करायचं, क्लोज करायचं, आणि जॉकी काय करायचं, डिफरंट पॉइंटला टच करायचं आणि ऑप्टेन नल पॉइंट त्या ठिकाणी ऑप्टेन करायचं. ठीक आहे. सेकंड पॉइंट, बाय क्लोजिंग कोणतं, की K and K1 and touching jockey कुठे आता, at a different point on wire AB. jockey at
बाय टचिंग जॉकी ॲट डिफरंट पॉइंट ऑन वायर ए बी. आता काय करायचं आपल्याला, ऑब्टेन नल पॉइंट फॉर विच गॅल्व्हनोमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन. डिफरंट पॉइंट ऑन वायर ए. For which galvanometer shows zero deflection. गॅल्व्हनोमीटर काय करेल तर झिरो डिफ्लेक्शन या ठिकाणी दाखवेल. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट, याच्या अक्रॉस पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे. पोटेन्शियल अक्रॉस, आता जॉकी आपल्याला टच करायची, दुसरी जॉकी टच करायचं आणि नवीन पॉईंट आपल्याला ऑब्टेन करायचं. सपोज तो पॉईंट काय घेतला आपण, क्यू घेतला. ठीक आहे. मग टोटल जे पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे त्याच्या अक्रॉस ए क्यूच्या अक्रॉस ते किती असतं तर फक्त व्ही इतका असते, कारण पॅरल कॉम्बिनेशन मध्ये पोटेन्शियल सेम असतं आणि ते पोटेन्शियल किती असणार तर व्ही इतका असणार. ठीक आहे. द पोटेन्शियल डिफरन्स, the potential difference across wire AB is V. आणि आता घ्यायचं बाय प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर जर घेतलं तुम्ही, by principle of potentiometer we can write that potential difference between that two point A and Q point is nothing but the V, and that is directly proportional to the length of wire between that two point, that is LAQ. okay. आता डायरेक्टली जर कॅन्सल केलं तुम्हाला घ्यावं लागेल प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, आणि हा जो कॉन्स्टंट आहे तो काय घेतला तर K, आणि पुढची टर्म काय राहिली तर V is equal to K into LAQ. ओके. तर हा झाला तुमचं काय तर फॉर्म्युला झाला. ठीक आहे. तर हे पण इक्वेशन भेटले, ईएमएफचं पण इक्वेशन भेटलं, त्याला इक्वेशन 1 कन्सिडर करू, आणि पोटेन्शियलचं पण भेटलं, त्याला काय करू आपण इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू. आता आपलं काम काय तर आपल्याला मेन टार्गेट काय तर फाइंड करायचं इंटरनल रेजिस्टन्स. पण या दोघांचा जर मी रेशो घेतला तर इंटरनल रेजिस्टन्स काय भेटणार नाही. एक काम करू आपण, या दोघांचा रेशो घेऊन टाकू, मग आपल्याला एक स्टेप भेटून जाईल, त्याच्या पुढे आपण कंटिन्यू करून टाकू. ठीक आहे. डिवाइडिंग इक्वेशन नंबर 1 बाय इक्वेशन 2. इक्वेशन 1 काय आहे तर तो आहे तुमचा ईएमएफ E1, आणि इक्वेशन नंबर 2 काय तर तो आहे पोटेन्शियल V. ईएमएफ E1 ची व्हॅल्यू काय तर K इंटू LAP, आणि याची व्हॅल्यू काय तर K इंटू LAQ. K काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. राईट. मग राहिला काय तर E1 डिवायडेड बाय E2 इज इक्वल टू LAP डिवायडेड बाय LAQ. तर ते आपण पुढच्या स्टेपला ती स्टेप लिहून टाकू. ठीक आहे. अजून थोडं बाकी आहे, करून देतो. द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस घ्यायचं वायर AQ. ओके. तर AB झाला होता, ते AQ साठी आपल्याला घ्यायचं आहे. AQ च्या अक्रॉस किती होणार तर V इतकं पोटेन्शियल तिथं डेव्हलप होणार आहे. पुढच्या स्टेप मध्ये तो K काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मग रिमेनिंग काय राहणार आहे तर रिमेनिंग राहणार आहे E1 डिवायडेड बाय V इज इक्वल टू काय राहिला तर LAP डिवायडेड बाय काय असेल तर LAQ. ओके. तर याला आपण नवीन इक्वेशन कन्सिडर करू, त्याला इक्वेशन नंबर 3 कन्सिडर करू. पण बघा आपल्याला शोधायचं होतं इंटरनल रेजिस्टन्स, याच्यामध्ये काही भेटलेलं नाहीये, म्हणजे आपलं डेरिव्हेशन अजून कम्प्लीट झालेलं नाहीये. मग आपल्याला ते कम्प्लीट करण्यासाठी काय करावं लागेल तर ईएमएफ ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल, आणि तो पोटेन्शियल किती डेव्हलप होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल. मग त्यासाठी आपण काय कन्सिडर करू तर हा जो वरचा लूप आहे त्याला कन्सिडर करू. हा लूप तयार झालेला, राईट ना. मग या लूपला आपण किर्चॉफ्स लॉ आणि ओम्स लॉ या ठिकाणी अप्लाय करू शकतो. मग आपण काय करू तर याला कन्सिडर करू. सपोज हा काय घेतला, एक्स घेतला, इथला Y घेतला, इथला W, आणि इथला काय घेतला तर Z घेतला. ठीक आहे. मग तो लूप तयार झाला. आता ऍक्च्युली तुमचा जो करंट आहे तो याच्यातून पास होणार आहे, बरं का नाही, कारण ऍक्टिव्ह नाही ठेवलेला आपण, नल पॉईंट ऑप्टेन केलेला आहे, म्हणजे याच्या करंटचा काही संबंध त्या ठिकाणी नसणार आहे. म्हणजे कोणता असणार आहे, फक्त आपल्यासाठी जो भेटणार आहे याच्यातून. मग बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून तो करंट का होणार तर फ्लो होणार, आणि इथून जाऊन तो परत कुठे येणार तर या ठिकाणी. ठीक आहे. मग सपोज तो करंट काय घेतला तर आपण इतकं इकडे करंट दाखवलेला नाही. ठीक आहे. मग आपण इथलाच करंट कन्सिडर करू.
करंट बघा डायरेक्शन अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट. करंट असा चाललेला आहे म्हणजे या ठिकाणी प्लस साईन येईल, या ठिकाणी मायनस साईन येईल. इकडे पण आपण करंट असा फ्लो होणार म्हणजे या ठिकाणी प्लस साईन येईल, या ठिकाणी काय येणार तर मायनस साईन येणार. मग आपण तो लूप कन्सिडर करू. इन लूप कोणता आहे तर एक्स झेड डब्ल्यू वाय आणि पुन्हा एक्स. ओके, इन लूप एक्स झेड डब्ल्यू वाय एक्स अपूर्ण लूप बाय युजिंग केव्हीएल किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आता बघा पहिले आपण एक्स झेड कन्सिडर करू. एक्स झेड मध्ये काहीच नाही, पुढे जा झेड डब्ल्यू घेणार आपण. झेड डब्ल्यू शेवटचं साईन काय आलं मायनस आलं. करंट किती फ्लो होतोय, करंट फ्लो होतोय आय इतका आणि रेजिस्टन्स किती तर कॅपिटल आर इतका. पुढे जा, पुढे झेड डब्ल्यू झाला, डब्ल्यू वाय त्याच्यामध्ये काहीच नाही, डब्ल्यू वाय मध्ये काहीच नाही. नंतर वाय एक्स त्याच्यामध्ये आहे, लास्टचं साईन काय आलं मायनस आलेलं आहे. करंट किती तर आय इतका फ्लो होणार आहे आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स किती तर स्मॉल आर इतका त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, आणि नंतर याच्या नंतर इकडे जायचं आपल्याला निगेटिव्ह, शेवटचं साईन आलं पॉझिटिव्ह. मग आपण लास्ट साईन यूज करणार तो प्लस आणि ईएमएफ किती तर E1 इतकं ईएमएफ आहे. सर्किट कम्प्लीट झालं इज इक्वल टू 0. आता हे दोन्ही टर्म मायनस आहे, राईट साईडला जर त्याला ब्रिंग केलं तर ते काय नंतर प्लस, म्हणजे या ठिकाणी काय रिमेनिंग राहणार तर E1 आणि E1 इज इक्वल टू आय कॅपिटल आर. मायनस होता तो प्लस झाला, आपण मायनस आहे तो पण काय तर प्लस आय इंटू काय आला तर स्मॉल आर. या दोन्ही टर्म मधून कॉमन काय येणार आहे तर आय कॉमन येणार आहे, म्हणजे रिमेनिंग काय राहणार तर रिमेनिंग राहणार तुमचं E1 इज इक्वल टू आय कॉमन आणि इन ब्रॅकेट कॅपिटल आर प्लस करायला तर स्मॉल आर. ईएमएफ ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटलेली. आता पोटेन्शियल घ्यायचं, पोटेन्शियल अक्रॉस दिस रेजिस्टन्स आणि अकॉर्डिंग टू ओम्स लॉ व्ही इज इक्वल टू आय आर. मग आय किती फ्लो होतोय करंट आय आणि रेजिस्टन्स किती तर आर इतका. ठीक आहे, मग त्याच्यावरून आपण व्ही ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. ठीक आहे, अकॉर्डिंग टू ओम्स लॉ the potential difference across resistance R. Across resistance capital R is okay. ओम्स लॉ नुसार V इज इक्वल टू काय असणार तर I इंटू आर. आर कोणता आहे तर कॅपिटल आर, त्याच्या अक्रॉस आपल्याला पोटेन्शियल घ्यायचं. मग आपल्याला काय E1 लागत होता त्याची पण व्हॅल्यू फाइंड केलं, V त्याची पण व्हॅल्यू फाइंड केली. आता ते आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करून टाकू. देअरफॉर इक्वेशन नंबर 3 बिकम इक्वेशन 3 काय भेटणार आहे E1 इज I इन ब्रॅकेट कॅपिटल आर प्लस स्मॉल आर आणि V च्या जागी काय टाकणार तर V इज इक्वल टू आय इंटू कॅपिटल आर. आणि याची जी व्हॅल्यू आहे तर ती भेटली आपल्याला E1 LAP डिवायडेड बाय LAQ. राईट साईडला LAP डिवायडेड बाय काय असेल तर LAQ. आय आणि इथला आय काय झाला तर कॅन्सल झाला. मग रिमेनिंग टर्म लिहून टाका आर प्लस स्मॉल आर डिवायडेड बाय आर इज इक्वल टू LAP डिवायडेड काय असेल तर LAQ. आता आर ने सेपरेटली डिवाइड करा. आर डिवायडेड बाय आर काय होणार आहे 1. मी डायरेक्ट लिहितो आता तुम्हाला समजून जाईल. स्मॉल आर डिवायडेड बाय काय करायचं आपल्याला कॅपिटल आर. आर ने काय केलं तर सेपरेटली या ठिकाणी डिवाइड करून घेतलेलं आहे. तर हे इक्वेशन आपल्याला भेटलं आणि ते करायला तर LAP डिवायडेड बाय LAQ. प्लस 1 आहे तिकडे काय करा -1 करून टाका, म्हणजे इथे राहील स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर इज इक्वल टू LAP डिवायडेड बाय LAQ आणि हा झाला -1. याला क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायचं. क्रॉस मल्टिप्लाय जर केला LAP मायनस LAQ टोटल डिवायडेड बाय काय असेल तर LAQ हा झाला स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर. पण आपलं काम काय होतं तर आपल्याला फाइंड करायचं होतं इंटरनल रेजिस्टन्स. राईट, मग एक काम करा कॅपिटल आर इकडे काय डिवायडेड आहे इकडे काय करून घ्या तर मल्टिप्लाय करून घ्या. मग लास्ट स्टेप मी या ठिकाणी लिहितो. ओके, तर आपल्याला काय फाइंड करायचं स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. कॅपिटल आर डिवाइड होता मल्टिप्लाय झाला आणि ब्रॅकेट मध्ये राहिला काय तर LAP मायनस LAQ टोटल डिवायडेड बाय LAQ. तर तुम्हाला जनरल इक्वेशन जर लिहायचं असेल तर तुम्ही काय करायचं आर इज इक्वल टू कॅपिटल आर इन ब्रॅकेट L2 मायनस L1 डिवायडेड बाय नाही L1 मायनस L2 डिवायडेड बाय L2. हे इक्वेशन असं लिहिणार तुम्ही. याला L1 कन्सिडर करणार. L1
-L2 डिवायडेड बाय L2. जो शेवटचा आहे तोच डिवाइड करायचा आहे. जो शेवटचा लेटर आपण युज करणार तोच तुम्हाला डिवाइड करायचा. आता याच्यामध्ये बघा, हा जो कॅपिटल आर आहे तर तो ईएमएफ ला कसा कनेक्ट केलेला आहे तर पॅरलल मध्ये कनेक्ट केलेला आहे. पॅरलल याला दुसरा वर्ड असतो शंट. पॅरललला दुसरा वर्ड काय तर शंट. याच्या पुढे तुम्हाला शंट हा वर्डच यूज करायचा. SHUNT शंट. ओके. तर दिस कॅपिटल रेजिस्टन्स इज कॉल्ड एज शंट रेजिस्टन्स. शंट म्हणजे काय तर पॅरलल रेजिस्टन्स. ठीक आहे. तर आता तुम्हाला पॅरलल असं वर्ड येणार नाही. मग काय असणार, व्हॉट इज इंटरनल रेजिस्टन्स? इंटरनल रेजिस्टन्स इज इक्वल टू शंट रेजिस्टन्स म्हणजे कॅपिटल आर असंच येणार आहे तुम्हाला. पॅरलल रेजिस्टन्स बोलणार नाही. इंटरनल रेजिस्टन्स इज इक्वल टू शंट रेजिस्टन्स इन ब्रॅकेट लेंथ L1 पहिल्या याच्यासाठी. ठीक आहे. -L2 डिवायडेड बाय L2. ओके. तर काय भेटतं तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू. पण या आर ला काय म्हटलं जातं तर कॅपिटल आर ला काय म्हटलं जातं तर शंट रेजिस्टन्स या ठिकाणी आपण कन्सिडर करणार. मग या प्रकारे आपण या फॉर्म्युल्याचा यूज करून काय करू शकतो तर इंटरनल रेजिस्टन्स त्या बॅटरीचं काढू शकतो या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यात सम अँड डिफरन्स मेथड मध्ये ज्यावेळेस दोन ईएमएफ ची काय होते ऍडिशन होत असते ना, तर त्या केसमध्ये तिथे एक वर्ड असतो ईएमएफ असिस्ट इच अदर. असिस्ट म्हणजे काय, दोन्ही एकमेकांना सहाय्य करतात म्हणजे मदत करताय. ठीक आहे. मदत करताय म्हणजे दोघांची काय करावं लागेल तर ऍडिशन करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी येणार आहे 2 EMF असिस्ट इच अदर. मग त्यावेळेस तुम्हाला सम कन्सिडर करायचं, प्लस कन्सिडर करायचं. ठीक आहे. आणि 2 EMF अपोजिट इच अदर म्हणजे ज्यावेळेस असं वर्ड येणार आहे 2 EMF अपोजिट इच अदर, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी मायनस साइन. हे कोणासाठी सांगतोय मी तुम्हाला, न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना सांगतोय. कळलं का नाही. मग डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड म्हणजे कॉम्बिनेशन मेथड कसं यूज करायचं तर ते त्या वर्ड्स मध्ये दिलेलं असतं. 2 EMF ऍड इच अदर किंवा 2 EMF असिस्ट इच अदर. मग त्या केसमध्ये तुम्हाला सम अँड डिफरन्स मेथड यूज करायचं. 2 EMF अपोजिट इच अदर किंवा 2 EMF सबट्रॅक्ट इच अदर, तर त्या केसमध्ये काय करायचं सम अँड डिफरन्स. डायरेक्टली दिलं ईएमएफ दिलेला आहे, E2 दिलेला आहे, तिथं सम अँड डिफरन्स असं काही मेन्शन केलं नाही, तर डायरेक्ट मेथड यूज करायचं. कळलं. तर या प्रकारे. पण बघा, जेव्हा तुम्हाला पोटेन्शियोमीटरचं एक्झाम्पल येणार आहे तर सर्वात पहिले तुम्ही काय करायचं तर ती डायग्राम ड्रॉ करायचं. तिथं वायरचा रेजिस्टन्स दिलेला असतो, किती बॅटरी कनेक्ट केलेलं आहे. आपलं काम काय असेल तर त्याच्यातून करंट शोधणं. ओके. एकदा करंट शोधला तर करंट शोधल्यानंतर आपल्याला के लागत असतो पोटेन्शियल ग्रेडियंट. आणि पोटेन्शियल ग्रेडियंट V अपॉन L असेल. बरोबर की नाही. मग त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं, सर्वात पहिले करंट शोधला. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इज इक्वल टू IR करून घ्यायचा. आर कोणता, जो एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे तो. कळलं का नाही. जो आपण वायरचा रेजिस्टन्स घेणार आहे तो घेणार आहे. ठीक आहे. मग V अपॉन R करून घ्यायचा. इंटरनल रेजिस्टन्स कधीच टाकायचा नाही त्याच्यामध्ये. इंटरनल रेजिस्टन्स फक्त वायरचा जो रेजिस्टन्स आहे तोच घ्यायचा. कळलं का नाही. जो एक्सटर्नल तुम्ही ऍड करणार आहे तो पण नाही घेतला तरी चालेल. फक्त आपल्याला वायरसाठी पोटेन्शियल ग्रेडियंट काढायचं. कळलं. मग त्या वायर पोटेन्शियल भेटलं त्याला काय करायचं आपल्याला L ने डिवाइड करायचं, आपल्याला के भेटून जाईल. आणि तुम्हाला जे विचारलं त्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. तर या मेथडने तुम्हाला काय करायचं तर त्याची न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं. न्यूमेरिकल आताच मी एक्सप्लेन करून देतो. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. तुम्हाला पोटेन्शियोमीटरचं कोणतंही एक्झाम्पल आलं तर तुम्हाला डायरेक्ट काय करायचं तर सर्किट काढायचं. सर्किट काढल्यानंतर किर्चॉफ्स लॉ अप्लाय करायचं. करंट शोधून घ्यायचा. करंट शोधल्यानंतर V शोधायचा ओम्स लॉने. V शोधल्यानंतर के शोधायचा आणि नंतर जे विचारतील त्या पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं. पुढे अप्रोच त्या पद्धतीने तुम्हाला करायचं. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण पोटेन्शियोमीटरचं एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. काही बेसिक ऍप्लिकेशन आहे. हे झालं तुमचं रिअल ऍप्लिकेशन झाले. ठीक आहे. काही बेसिक ऍप्लिकेशन आहे जे आपण प्रॅक्टिकली यूज करत नाही, पण त्याचा बेसिक म्हणजे आपल्याला फक्त वर्ड्स मध्ये लिहायचं आहे किंवा मॅथमॅटिकली एखादं दोन टर्म्स असतील तर ते आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचं. तर घेणार आहे आपलं ऍप्लिकेशन ऑफ पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटरचा यूज कुठे कुठे असणार आहे तर त्यात आपण फर्स्ट घेणार आहे व्होल्टेज डिवायडर. हे झाले. हे पण ऍप्लिकेशन ही बेसिक मेन ऍप्लिकेशन झालं. आता बेसिक ऍप्लिकेशन घ्यायची आपल्याला. हे आपण म्हणू शकतो युजेस ऑफ पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटरचा यूज कुठे आहे, यूज आणि ऍप्लिकेशन जवळपास सारखंच राहील.
बघा आता आपल्याला काय कन्सिडर करायचं नेक्स्ट ऍप्लिकेशन दॅट इज व्होल्टेज डिवायडर. ऍप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर. हा क्वेश्चन जे आहे ते 2-2 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाईल किंवा 1-1 मार्कासाठी. तर फर्स्ट घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ पोटेन्शियोमीटर मध्ये ते असतं तुमचं व्होल्टेज डिवायडर. व्होल्टेज कशा प्रकारे डिवाइड होणार आहे त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी काय करायचं तर डिस्कस करायचं. आता मी एक डायग्राम काढतो तुम्हाला, त्या डायग्राम वरून तुम्हाला या गोष्टी समजून जातील. आता डायग्राम परत त्याने उलटी करून दिली, आपण त्याला परत सरळ करून घेऊ. ठीक आहे. तर सर्वात पहिले काय करायचं, तुम्हाला एक वायर घ्यायचं. या वायरची काय असणार तर लेंथ असणार आहे. ती लेंथ टोटल लेंथ घेतली आपण किती तर कॅपिटल एल इतकी त्याची काय घेतली तर लेंथ घेतली. आता या ठिकाणी एक पॉईंट घ्यायचा आहे. आपण नेहमी हा पॉईंट काय घेत असतो तर जंक्शन घेत असतो ए पॉईंट, आणि इकडचा जो घेतला तो काय घेतला तर बी पॉईंट घेतला. ओके. एक राहिलं आपलं प्रिकॉशन काय, तर हा पॉईंट झाला का मी प्रिकॉशन तुम्हाला सांगून देतो. प्रिकॉशन काय काय घ्यायचे आपल्याला तर त्याबद्दल आपण डिस्कस करून घेऊ. ठीक आहे. आता ए पॉईंट जो आहे तो नेहमी कशाला कनेक्ट करायचा, दॅट शुड बी कनेक्टेड टू द पॉवर सप्लाय. पॉझिटिव्ह टर्मिनल असेल आणि निगेटिव्ह टर्मिनल. निगेटिव्ह टर्मिनल कशाला कनेक्ट करायचं, निगेटिव्ह टर्मिनल आपल्याला कनेक्ट करायचं आहे बी ला कनेक्ट करायचं आहे. पण बी ला डायरेक्ट न कनेक्ट करता आपण काय करू तर या ठिकाणी की कन्सिडर करणार. की के कन्सिडर केलं, याचा सोर्स ऑफ ईएमएफ असेल किती तर ई इतका त्याचा सोर्स ऑफ ईएमएफ असेल, आणि त्यानंतर आपल्याला एक रेजिस्टन्स किंवा डायरेक्टली आपण काय करू तर रेओस्टॅट या ठिकाणी कन्सिडर करू. रेओस्टॅट या ठिकाणी आपण कनेक्ट केलेला आहे. सिंपल. ठीक आहे. आता हा जो ए पॉईंट आहे तर ए पॉईंट जो आहे त्याला काय करायचं, तुम्हाला अजून एक वायर घ्यायचं, तर आपलं पोटेन्शियल डिवाइड करायचं बरं का नाही. आणि त्या वायरला आपल्याला काय करायचं, एक डिव्हाइस कनेक्ट करायचं. कोणतंही डिव्हाइस तुम्ही कनेक्ट करू शकता ज्याला काहीतरी पोटेन्शियल लागणार, कोणतं पण म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करायचं. ठीक आहे. जे पोटेन्शियल घेऊ शकतं काहीतरी बरं का नाही, किंवा करंट त्याच्यातून ड्रॉ करू शकतं. तर हा काय घेतला तर आपण डिव्हाइस घेतला, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. आणि त्या डिव्हाइसचं जे दुसरं एंड आहे ते काय करायचं, अजून एक वायर त्या ठिकाणी घ्यायचं, आणि त्या वायरचं दुसरा एंड काय करायचं, या ठिकाणी वायर ए बी वरती कुठेतरी जाऊन काय करायचं आपल्याला टच करायचं. ठीक आहे. कुठे पण तुम्हाला वाटलं त्या ठिकाणी, सपोज तो टच केलेला जो पॉईंट आहे तो काय घेतला तर मी पी आ कन्सिडर केला. ठीक आहे. आता या वायरच्या अक्रॉस मला टोटल पोटेन्शियल भेटणार आहे. टोटल पोटेन्शियल सपोज किती घेतलं तर आपण व्ही इतकं पोटेन्शियल घेतलं. ओके. तर पी पॉईंट जर टच केला तर या वायरचं पोटेन्शियल काय होणार तर 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होणार. एक जो पोटेन्शियल आहे तो त्या डिव्हाइसच्या अक्रॉस डेव्हलप होणार, आणि दुसरं फक्त हा जो पीबी वायर आहे त्याच्या अक्रॉस काय होणार तर या ठिकाणी डेव्हलप होणार आहे. ठीक आहे. मग या वायरसाठी आपण काय करू तर या वायरचा युनिफॉर्म आहे, याचं काय भेटेल तर आपल्याला पोटेन्शियल ग्रेडियंट भेटेल. ठीक आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट तर पहिला पॉईंट घेऊन टाकू. पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ ए वायर ए बी, पूर्ण वायर साठी घ्यायचं, ऑफ वायर ए बी इज. तर त्यासाठी जर पोटेन्शियल ग्रेडियंट जर घेतला तर तो काय भेटेल तर तुम्हाला डीव्ही अपॉन काय भेटेल तर डीव्ही अपॉन डीएल भेटेल. ओके. मग पोटेन्शियल ग्रेडियंट आपण कशाने रिपेअर करतो, लेटर के ने रिपेअरिंग करतो. मग टोटल पोटेन्शियल आपण चेंज इन पोटेन्शियल घेतला, तो काय घेतला डीव्ही, आणि चेंज इन लेंथ टोटल लेंथ किती तर डीएल, तर आपण काय घेतला तर डीव्ही आपण काय घेतला तर या ठिकाणी डीएल या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. हा झाला तुमचा पोटेन्शियल ग्रेडियंट झाला. ठीक आहे. चेंज इन पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू चेंज इन लेंथ. ओके. पोटेन्शियल किती चेंज होणार आहे विथ रिस्पेक्ट टू लेंथ, त्याला आपण काय घेतलं तर पोटेन्शियल ग्रेडियंट. आता आपल्याला काय करायचंय, पोटेन्शियल फाइंड करायचं आहे. पोटेन्शियल डिवाइड होणार ना, मग पहिल्या पार्ट मध्ये किती पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे म्हणजे एपी पार्ट मध्ये. मग याच्या अक्रॉस आपल्याला पोटेन्शियल घ्यायचं, त्याला आपण काय कन्सिडर करू तर व्ही ए पी, तो किती असणार आहे ते माहित नाही. आणि दुसरा जो आहे तो पार्ट काय करायचा आपल्याला पी आणि बी पॉईंट मध्ये, तर या पार्ट मध्ये किती पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे ते आपण या ठिकाणी फाइंड करणार. ठीक आहे. मग सेकंड पॉईंट घेतो, पोटेन्शियल अक्रॉस वायर ए पी potential across wire AP due to this device. Okay. Potential across wire AP due to
ड्यू टू डिवाइस, ड्यू टू दॅट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस इज. किंवा पोटेन्शियल म्हणायचं पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणू आपण, ठीक आहे. मग पोटेन्शियल ग्रेडियंट वरून आपल्याला भेटेल, समजून जाईल, ठीक आहे. कारण त्याची लेंथ पण काय होते तर चेंज होते, ठीक आहे. आणि बघा ए पासून तर बी पर्यंत याची लेंथ आपल्याला माहित पडेल ती किती भेटेल तर एल, आपण सपोज त्याला काय कन्सिडर केलं तर एल एपी कन्सिडर केलं. आणि याच्या अक्रॉस जी लेंथ भेटणार ती काय भेटेल तर आपल्याला एल पीबी भेटेल. पण एल पीबी टोटल लेंथ किती आहे तर कॅपिटल एल इतके, राईट ना. मग कॅपिटल एल मधून आधीची लेंथ काय करू तर आपण मायनस करून टाकू, तो काय भेटेल तर आपल्याला एल एपी भेटून जाईल, म्हणजे लेंथ पण भेटलेलं आपल्याला. मग सेकंड पॉईंट लिहिताना मी काय केलं तर पोटेन्शियल नाही तर पोटेन्शियल ग्रेडियंट केलं. पोटेन्शियल ग्रेडियंट अक्रॉस वायर AP ड्यू टू डिवाइस इज गिवन बाय. आता वरती पोटेन्शियल ग्रेडियंट टोटल पोटेन्शियल किती डेव्हलप होणार आहे तर VAP आणि त्याच्या अक्रॉस लेंथ किती आहे तर ते आहे तुमचं LAP इज इक्वल टू K झाला, बरं की नाही. आणि ऑलरेडी आपण K ची व्हॅल्यू फाइंड केलेली इक्वेशन नंबर 1 मध्ये, तर ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी काय करू शकतो तर पुट करू शकतो. मग या ठिकाणी काय राहिला तर VAP त्याला डिवाइड करायचं त्याच्या लेंथने, ती काय असेल तर LAP इज इक्वल टू तुम्हाला कॉन्स्टंट भेटणार आहे आणि तो कॉन्स्टंट काय भेटणार तर K तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. एकच मिनिट फक्त बघा. आता काय झालं तिथं पोटेन्शियल घेतलं आपण या वायरच्या अक्रॉस, ते पोटेन्शियल ग्रेडियंट झालं, ठीक आहे. मग आपण पोटेन्शियल ग्रेडियंट या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. तर बघा इक्वेशन नंबर 1 मध्ये ऑलरेडी आपण K ची व्हॅल्यू फाइंड केलेली, ती या ठिकाणी आपण काय करू तर पुट करून टाकू, ठीक आहे. पुट केल्यानंतर आपल्याला एक स्टँडर्ड इक्वेशन या ठिकाणी भेटून जाईल. मग काय भेटलं तर आपल्याला VAP ए आणि पी पॉईंटच्या मध्ये आपल्याला पोटेन्शियल भेटलं, त्याला डिवाइड करायचं आपल्याला लेंथ LAP ने आणि इज इक्वल टू K भेटला. आणि K ची व्हॅल्यू आपण काय घेतलं तर DV अपॉन DL ही व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे. आपण हे सॉल्व्ह करणार आहे पूर्ण वायरसाठी, पूर्ण वायरच्या लेंथसाठी, ती बदलणार नाही, फक्त आपण मधला पार्ट घेतो, राईट ना. मग काय घेतलं तर आज K ची व्हॅल्यू काय घेतली तर DV अपॉन काय घेतला तर DL घेतला. मग आपल्याला फक्त पोटेन्शियल फाइंड करा, पोटेन्शियल डिवायडर घ्यायचं ना, म्हणजे पोटेन्शियल किती डिवाइड झाला ते फाइंड करायचं आहे. मग LAP इकडे डिवाइड इकडे काय करा तर मल्टिप्लाय करा. देअरफॉर VAP इज इक्वल टू काय भेटेल तर DV अपॉन DL इंटू काय भेटेल आपल्याला LAP भेटेल, कळलं. मग भेटला आपल्याला पोटेन्शियल कशाच्या अक्रॉस तर AP च्या अक्रॉस, ज्या पॉईंटला तुम्ही टच करणार आहे त्याच्याकडे किती डिवाइड झाला पोटेन्शियल, या फॉर्म्युला आपल्याला भेटून जाईल. मग सिमिलरली आपल्याला पोटेन्शियल ग्रेडियंट फाइंड करायचं कोणासाठी तर PB साठी, P आणि B पॉईंट साठी किती असणार आहे ते आपण या ठिकाणी फाइंड करून घेऊ, ठीक आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट अक्रॉस वायर PB across wire PB is आता पोटेन्शियल जर घेतला तिथला पोटेन्शियल किती भेटेल तर आपल्याला VPB भेटेल आणि त्याची लेंथ जी आहे ती किती घेतली तर आपण LPB घेतली इज इक्वल टू आपल्याला कॉन्स्टंट भेटणार, कॉन्स्टंट काय भेटणार तर K, आधाला K काय तर पोटेन्शियल ग्रेडियंट. VPB आपण तसा ठेवणार आहे, LPB पण तसा ठेवणार आहे, पण K ची व्हॅल्यू काय टाकणार आहे तर DV अपॉन DL टाकणार आहे. DV अपॉन DL हे कुठून आलं तर फ्रॉम इक्वेशन 1 आणि इथे पण आपण टाकणार आहे फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 वरून आपण हे लिहू शकतो. आता आपल्याला VPB फाइंड करायचा. VPB इज इक्वल टू आता काय करायला तर DV अपॉन DL, आजू इकडे मल्टिप्लाय डिवायडेड इकडे काय करा तर मल्टिप्लाय करा PB, ठीक आहे. मग VPB इज इक्वल टू काय असेल तर DV अपॉन DL इंटू LAP. मग या ठिकाणी आपण या प्रकारे पोटेन्शियल या वायरसाठी भेटेल आणि पोटेन्शियल या म्हणजे या टोटल पोटेन्शियलचं काय झालं तर डिव्हिजन झालेलं दोन पार्ट मध्ये. डिव्हाइसच्या अक्रॉस एक पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे आणि डिव्हाइस ज्या ठिकाणी नाही त्या पार्ट मध्ये काय होणार तर एक पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे. मग आपण या ठिकाणी हा फॉर्म्युला घेतलेला आहे, तर हा फॉर्म्युला किती असणार आहे तर VAP किती असेल तर DV अपॉन DL इंटू काय असेल तर तुमचं
LAP भेटून जाईल आणि याच्या अक्रॉस जो भेटणार आहे तो किती भेटेल तर DV अपॉन DL आणि त्याची लेंथ किती भेटेल तर LPB भेटेल. पण बघा PB जर घेतला LPB तो काय असेल तर L मायनस AP तर ते आपण पुट करू शकतो. मग BPB इज इक्वल टू काय भेटेल तर DV अपॉन DL आणि याची जी व्हॅल्यू आहे LPB याची व्हॅल्यू कॅपिटल L मायनस LAP. तोही फॉर्म्युला तुम्ही त्या ठिकाणी पुट करू शकता. या ठिकाणी तो फॉर्म्युला तुम्हाला पुट करायचा पुट करू शकता. तुम्ही कोणत्याही टर्म मध्ये घ्या. मग L मायनस काय आला तर LAP. तर या प्रकारे मग तुम्ही लेंथ पोटेन्शियल ग्रेडियंटला L ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला पोटेन्शियल ग्रेडियंट दिलेला असेल. कळलं का नाही? मग तुम्ही किती पोटेन्शियल डिवाइड केलं त्याला डायरेक्टली त्याच्या लेंथने जेवढा पार्ट घ्यायचा आहे तेवढ्याच लेंथने त्याला मल्टिप्लाय करायचं. त्याच्या अक्रॉस तुम्हाला पोटेन्शियल भेटून जाईल. या प्रकारे तुम्ही काय करू शकता तर पोटेन्शियल डिवाइड करू शकता. आता हे तुम्हाला फक्त वर्ड्स मध्ये दिलेलं आहे, मॅथमॅटिकली काही दिलेलं नाही. तर मी तुम्हाला ते मॅथमॅटिकली पण या ठिकाणी लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यात फक्त दिलेलं आहे इतकं पोटेन्शियल असेल, असं होईल तसं होईल, तर असं सगळं थेरोटिकल मध्ये दिलेलं आहे. तर आपण ते मॅथमॅटिकली पण या ठिकाणी घेतलेलं आहे. मॅथमॅटिकल तुम्हाला बेटर समजतं. आता सेकंड घ्यायचं दॅट इज ऑडिओ कंट्रोलर. ऑडिओ कंट्रोल. ओके. आता ऑडिओ कंट्रोल मध्ये तर तुम्ही बघितलं असतं ते डीजे वगैरे असतात त्यांच्याकडे काही स्विचेस असतात बरं का नाही. ते स्विच काय केलं जाते तर मूव्ह केलं जातात, पुढे किंवा मागे केले जातं बरं का नाही. त्यानुसार काय होतं तिथं फ्रिक्वेन्सी आणि ऑडिओची जी लाऊडनेस आहे ते काय केलं जातं तर कंट्रोल केलं जातं बरं की नाही. तुम्हाला जास्त लागत असेल तर ते बरेच पार्ट्स असतात, आता आपल्याला एवढं माहित नाही. पण ते जे नॉब तुम्ही असतात किंवा त्याला काय म्हटलं जातं तर फेडर्स म्हटलं जातं. ठीक आहे. फेडर असेल किंवा नॉब असते ते नॉब काय केलं जातं तर तुमचे मूव्ह केले जातात. एक तर पुढे केले जातात नाही तर मागे केले जातात बरं की नाही. आता याच्यानुसार पुढे केलं म्हणजे डिस्टन्स वाढणार आहे बरं की नाही, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स कमी होणार आहे. त्यानुसार काय होतं तर लाऊडनेस मध्ये काय होतं तर चेंजेस होतात. आणि प्लस कमी केलं तर पोटेन्शियल आणि त्याच्यामध्ये चेंजेस होणार. ठीक आहे. मग त्या प्रकारे काय केलं जातं ते तिथं लाऊडनेस वगैरे कंट्रोल केला जातो. त्यामध्ये पण काय केलं जातं तर पोटेन्शियोमीटरचा या ठिकाणी यूज केला जातो. आता हे फॅडर्स काय असतं आणि नॉब्स काय असतात इन म्युझिक. ओके. तर ते आपण एकदा डिस्कस करून घेऊ. ठीक आहे. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो मोबाईलची, जेणेकरून तुम्हाला ते क्लिअरली समजून जाईल. ठीक आहे. नॉब्स वगैरे तुम्ही बघितलेलं असेल पण तरी मी तुम्हाला दाखवून देतो. डीजे वगैरे जे असतात ते नॉर्मली वापरत असतात किंवा जे म्युझिक डायरेक्टर वगैरे जे असतात तर ते याचा यूज करत असतात. तर स्क्रीन दिसत असते तुम्हाला. तर मी त्या ठिकाणी काय करतो तर फॅडर अँड नॉब इन अ म्युझिक. हे बघा, हे बटन दिसतंय का अजून पुढे? हा, हे बघा बटन दिसतं तुम्हाला. हे दिसलंय फॅडर. नॉब म्हणजे काय बटन. ठीक आहे. त्याच्यापेक्षा दुसरं घेऊ आपण, छोटं एखादा. हा, हे बघा हे छोटं आहे. तर हे फॅडर आणि नॉब दिसत. नॉब म्हणजे काय बटन आणि फॅडर म्हणजे काही मागे पुढे होणारे जे बटन आहे ना ते. दिसला का? ये बघा नॉब आहे, हा गोल जर दिसला. हा, हे फॅडर आहे. कळलं काय? मागे पुढे होतं ते फॅडर आणि हा नॉब आहे. हे नॉब आहे, त्याला मूव्ह करू शकता. बटन असतात ना ते बटन नॉब. आणि जे स्लायडर आहे त्याला काय म्हणणार तर आपण फॅडर या ठिकाणी कन्सिडर करणार. ते म्युझिक मध्ये आपण यूज करत असतो. ठीक आहे. मग याच्यानुसार काय होतं तर तुमचं डिस्टन्स कमी जास्त होतं आणि डिस्टन्स चेंज झाल्यामुळे ते काय होतं तर डिस्टन्स कमी जास्त होतं, त्याच्यामुळे पोटेन्शियल चेंज होतं आणि त्यामुळे रेजिस्टन्स पण चेंज होतो. त्यामुळे काय होतं तर तुम्हाला एक प्रॉपरली जे तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे तुम्ही ते स्विच करू शकतात. पहिले बटन राहायचे बरोबर की नाही, टीव्हीला पण बटन राहायचे, ते नॉब राहायचं बरोबर की नाही. आणि असे स्विचेस असतात वरती खाली करू शकतात. आता तुम्ही 4 व्हीलर वगैरे जर घेतला किंवा 2 व्हीलर तर त्याला काय असतात तर नॉब असतात बरोबर की नाही. त्याला फॅडर म्हटलं जातं. आता फॅडर काय तर ते बघून घेऊ आपण. तर एक मिनिट, गाडीसाठी तुमच्याकडे गाडी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ते बघू शकता. एकच मिनिट फक्त बघा. आता समजा हा काय तर स्विच आहे बरोबर की नाही. हा स्विच आहे, याला तुम्ही स्विच करू शकतात मागे पुढे असं बरोबर की नाही. तर हे काय झालं तर तुमचं पॅडर झालं आणि बटन असतं असं गोल गोल फिरवायचं तर ते काय असतं तुमचं तर ते काय असते तर तुमचे नॉब असते. ठीक आहे. तर या प्रकारे समजलं तुम्हाला पॅडर आणि नॉब.
तर याचा यूज करून तुम्ही काय करू शकता तर फ्रिक्वेन्सी चेंज करू शकता. मग त्यामध्ये पण तुम्ही काय करू शकता तर ऍज अ ऑडिओ कंट्रोलर मध्ये तुम्ही पोटेन्शिओमीटरचा यूज करू शकता, पोटेन्शिओमीटरचा. ठीक आहे. आणि थर्ड ऍप्लिकेशन घ्यायचं तो म्हणजे काय तर पोटेन्शिओमीटर ऍज अ सेन्सर. पोटेन्शिओमीटर ऍज अ सेन्सर. आता बघा सेन्सर कशासाठी वापरला जातो, जे इलेक्ट्रॉन डिव्हाइसेस असतात, सेन्सर माहिती आहे तुम्हाला, तर आपलं जे इंडस्ट्री आहे ते सर्व ऑटोमेशन वरती चालत असतं. आता मोस्ट ऑफ द जे इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये काय केलं तर अॅनिमेशन केलेलं आहे, बरोबर की नाही. सर्व ऑटोमॅटिक केलेलं आहे, माणसाचं तिथं जास्त काम पडत नाही. सर्व मशीनद्वारे आणि एका सिग्नलद्वारे काय केलं जातं तर कंट्रोल केलं जातं. मग याचा सेन्सर, आता एखादा डिव्हाइस आहे तर ते ट्रॅव्हल होतंय, किती डिस्टन्स वरती ट्रॅव्हल करायचं कुठपर्यंत नाही, तर त्याला वायर कनेक्ट केलेलं असतं. ओके. आणि त्याचं कारण आता जसं जसं त्या वायरचं डिस्टन्स वाढत जाणार आहे तसं तसं त्याचं कारण आता पोटेन्शियल डिक्रीज होत राहणार आहे, आणि कमी होत असते तर पोटेन्शियल काय वाढत जातं. मग कुठल्या पोटेन्शियल पर्यंत त्याला आणायचं आहे, कुठल्या पोटेन्शियल पर्यंत जाऊ द्यायचं आहे, मग यासाठी आपण सेन्सरचं काम करणार आहे. मग त्यामध्ये पोटेन्शियल कुठे कमी होत आहे कुठे जास्त होत आहे त्याचा यूज करून त्याचं काम केलं जातं. ठीक आहे. मग याच्यामध्ये जे मुव्हिंग ऑब्जेक्ट असतात त्याला काय केलं असतं तर वायर कनेक्ट केलेली असते, त्याला वायर असते, आणि ते जसं जसं पुढे मूव्ह करणार आहे तसं तसं त्याच्यामध्ये पोटेन्शियल चेंज होत राहणार आहे. मग आपण त्याचं सेन्सर म्हणून त्याचं काय करू शकतो तर काम करू शकतो. सेन्सर माहिती आहे ना सर्वांना, तर तुम्ही रिमोट असतं सेन्सर असतं त्याला, बरं की नाही, स्विच दाबला तर त्या प्रकारे सेन्स होत असतं. तर त्या ठिकाणी पण या ठिकाणी पण आपण ते यूज करू शकतो. ठीक आहे. मग पोटेन्शिओमीटर या ठिकाणी पण आपला यूज होऊ शकतो. ओके. असे बेसिक ऍप्लिकेशन असेल तर ही बेसिक ऍप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात, एक एक 2 मार्कासाठी. while using potentiometer. पोटेन्शिओमीटर यूज करताना कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रिकॉशन्स घ्यायचे आपल्याला ते या ठिकाणी डिस्कस करणार आहे. तर पहिलं डिस्कशन बघा, तुम्ही जेवढे पण पॉईंट बघितलेले आपण त्याच्यामध्ये 2 पॉईंट घेतलं तर एक ए पॉईंट घेतला तर बी पॉईंट घेतला तर, बरं का नाही. ए पॉईंटला या पॉवर सप्लायचं या ठिकाणी ए पॉईंट होता असं तुमचा, या ठिकाणी ए पॉईंट, याचं पॉवर सप्लाय पॉझिटिव्ह टर्मिनल कशा कनेक्ट केला तर ए ला कनेक्ट केला, निगेटिव्ह कशाला कनेक्ट केला इनडायरेक्टली आपण बी ला कनेक्ट केलेलं, बरं का नाही. आणि जे पण तुम्ही इकडे बॅटरीज घेतल्या होत्या त्या बॅटरीचे सर्व पॉझिटिव्ह टर्मिनल कोणते ऍप्लिकेशन तुम्ही उचलून बघा, सर्वांचे पॉझिटिव्ह टर्मिनल, हे जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते कुठे कनेक्ट होत आहे तर सर्वांचे सर्व ए पॉइंटलाच कनेक्ट होत आहे. म्हणजे जो कॉमन पॉइंट आहे, ओके, ए पॉइंट इज केप्ट ऍट ऑल पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी शुड कनेक्टेड टू द ए पॉइंट, ए पॉइंटलाच कनेक्ट केलेले पाहिजे. आणि बी पॉइंटला इनडायरेक्टली तुम्ही ते कनेक्टच होतात, डायरेक्टली कनेक्ट करत नाही, पण तुम्ही कनेक्ट करताय तो बी पॉइंटलाच कनेक्ट करताय. ठीक आहे. मग ऑल द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी शुड बी किंवा सेल्स शुड बी कनेक्टेड टू द पॉइंट जंक्शन ए. जंक्शन ए लाच तुम्हाला काय करायचं तर सर्वांचे पॉझिटिव्ह पॉईंट या ठिकाणी कनेक्ट करायचं आहे. हे झालं पहिलं प्रिकॉशन. ठीक आहे. फर्स्ट प्रिकॉशन तुम्हाला समजलं असेल, मी तुम्हाला ते लिहून देतो. ठीक आहे. तर फर्स्ट प्रिकॉशन झालं. त्यानंतर आपण काय घेतलं तर या ठिकाणी 3 ईएमएफ घेतले सध्या तरी कंपॅरिझन मध्ये. पहिला जो होता आय एक्स सेल होता जो आपण या ठिकाणी कनेक्ट केलेला होता, आणि नंतर इथं जंक्शन ए होता तुमचा. दिस सेल इज कॉल्ड ॲज अ ड्रायव्हिंग सेल. ओके. याला काय म्हटलं आता ड्रायव्हिंग सेल म्हटलं जातं का, कारण की हा सर्किट रन करणार आहे आणि याचा जो ईएमएफ आहे तो काय असणार तर ई इतका असणार. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी जे ईएमएफ घेतलेलं आहे ते काय केलं तर आपण त्याला कम्पेअर्ड केलं होतं, बरं का नाही. म्हणजे ईएमएफ तुम्हाला कम्पेअर्ड करायचं आहे ते ईएमएफ, ओके, ईएमएफ of driving cell must be greater than EMF of first cell. That is comparison करणारा जो पहिला सेल आहे त्याच्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. EMF of driving cell must be greater than EMF of second cell. दुसऱ्या सेल पेक्षा पण त्याचा जास्त असला पाहिजे, मगच करंट इकडून इकडे फ्लो होणार, नाही तर मग उलट व्हायला बसलं, इकडून करंट यायला बसलं, कळलं का नाही. त्याच्यामुळे नेहमी तुम्हाला काय करायचं तर जो ड्रायव्हिंग सेल आहे त्याचा ईएमएफ नेहमी जास्त ठेवायचा जे तुम्ही कम्पेअर करणार त्या दोघांपेक्षा. इव्हन ईएमएफ ऑफ दिस ड्रायव्हिंग सेल, आता आपण दुसरं सम अँड डिफरन्स मेथड घेतलं होतं, त्याच्यामध्ये ईएमएफ ची पहिल्यांदा ऍडिशन झाली होती E1 + E2, आणि काही केसमध्ये आपण सबट्रॅक्शन केली होती. सबट्रॅक्शन बघा याच्यापेक्षा लहान येणार आहे, याच्यापेक्षा पण लहान येणार आहे,
मग सबट्रॅक्शन तुम्ही नाही कन्सिडर केलं तरी चालेल. EMF ऑफ दॅट ड्रायव्हिंग सेल मस्ट बी ग्रेटर दॅन द सम ऑफ EMF ऑफ टू सेल. त्या दोन्ही सेलचं जर तुम्ही सम जरी केलं त्या दोघांपेक्षा पण तुमचं काय यायला पाहिजे तर ऍडिशन जास्तच यायला पाहिजे. ऍडिशन पेक्षा पण ती जास्तच यायला पाहिजे तरच तुम्ही सर्किट रन करू शकता. क्लिअर आहे. तर हे झाले काय तर तुमचे काही प्रिकॉशन्स असतील. तर अजून एक प्रिकॉशन घ्यायचं आहे. जी वायर आहे वायर शुड बी कशी पाहिजे तर वायर शुड बी युनिफॉर्म पाहिजे. जी पण तुम्ही वायर AB यूज करणार आहे तर ती वायर कशी पाहिजे तर तुमचं युनिफॉर्म पाहिजे तरच तुम्ही हे कन्सिडर करू शकता. मग 3 प्रिकॉशन आपण या ठिकाणी घेतले. तर पहिलं प्रिकॉशन काय असेल तर all positive terminal of the cell should be connected to the junction A. Second, EMF of driving cell must be greater than E1, E2 and sum of E1 and E2. Okay. तर या सर्वांपेक्षा त्याचं EMF जास्त पाहिजे. आणि द वायर यूज इन अ पोटेन्शियोमीटर वायर शुड बी युनिफॉर्म. जर नॉन युनिफॉर्म असेल तर तिथं प्रॉपर रिडिंग तुम्हाला भेटणार नाही. तर वायर घेताना तुम्हाला काय करायचं युनिफॉर्मच घ्यायचं आहे. ओके. तर हे काय आलं का तुमचे प्रिकॉशन्स या ठिकाणी आपण घेऊ शकतो. पोटेन्शियोमीटर मेरिट्स म्हटलं जातं. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट आपल्याला डिस्कस करायचं दॅट इज advantages or merits of potentiometer or voltmeter. व्होल्टमीटर पेक्षा पोटेन्शियोमीटर कसा बेटर आहे ते आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. आता व्होल्टमीटर डायरेक्टली आपल्याला तो डिव्हाइस असतो तर त्याच्यात तुम्ही व्होल्टेज फाइंड करू शकता. ओके. तर पुढे बघणार आहे आपण व्होल्टमीटर कसं डिझाईन केलं जातं त्याच्यात काय. आता आपण फक्त पोटेन्शियोमीटर बघितलंय तर पोटेन्शियोमीटर हे व्होल्टमीटर पेक्षा कसं बेटर आहे तर या पॉईंटमध्ये आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. तर पोटेन्शियोमीटर आर मोर सेन्सिटिव्ह आहे कशापेक्षा तर व्होल्टमीटर पेक्षा. म्हणजे तुम्ही लेंथ थोडंसं जरी चेंज केलं ना तरी तुमचं पोटेन्शियल मध्ये डिफरन्स तुम्हाला जाणवेल. लेंथनुसार अकॉर्डिंग टू लेंथ तुमचं पोटेन्शियल काय होतं तर चेंज होतं. त्याला पोटेन्शियोमीटर म्हणजे काय तर जो पोटेन्शियोमीटर आहे हा पोटेन्शियोमीटर मोर सेन्सिटिव्ह आहे दॅन व्होल्टमीटर. व्होल्टमीटर आपल्याला कनेक्ट करावं लागतं त्या ठिकाणी 2 पॉईंटच्या मध्ये कनेक्ट करावं लागतं आणि प्रत्येक वेळेस आपल्याला काय करावं लागतं या 2 पॉईंटचं फाईंड करायचं ना मग इथं एक टर्मिनल कनेक्ट करणार आणि दुसरा त्या टर्मिनल कनेक्ट करा. ओके. आणि व्होल्टमीटर नेहमी पॅरलल मध्ये कनेक्ट केला जातो. मग त्या 2 पॉईंटच्या मध्ये कनेक्ट केला तेव्हा व्होल्टेज भेटणार आपल्याला. राईट ना. एखाद्या डिव्हाइसच्या अक्रॉस भेटणार. तसं इथं पोटेन्शियोमीटरचं नाही. तुमचं लेंथ जसं चेंज होणार आहे तसं पोटेन्शियोमीटर मध्ये काय होणार तर स्लाइडर जसं तुम्ही चेंज करणार लेंथनुसार तसं तुम्हाला पोटेन्शियल मध्ये काय भेटणार तर डिफरन्स भेटणार. क्लिअर आहे. मग पहिला जो पॉईंट असतो तो काय असेल तर पोटेन्शियोमीटर इज मोर सेन्सिटिव्ह दॅन व्होल्टमीटर. potentiometer is more sensitive. मी एकदम शॉर्टकट मध्ये लिहितो. ठीक आहे. दॅन व्होल्टमीटर. व्होल्टमीटर पेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आहे. आता बघा पोटेन्शियोमीटरचा यूज करून आपण काय करू शकतो तर पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करू शकतो. वी हॅव टू कॅल्क्युलेट पोटेन्शियल डिफरन्स. 2 पॉइंट मध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स आहे वी हॅव कॅल्क्युलेट दॅट डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. potential difference as well as EMF of a cell. potential difference as well as EMF आपण कम्पेअर केला आणि दुसऱ्याचा जर EMF असेल तर पहिल्याचं भेटून जाईल कारण लेंथ पण माहिती आहे आपल्याला. कारण कंपॅरिझन जर घेतलं तर E1 डिवायडेड बाय E2 आला होता आणि तर L1 डिवायडेड बाय L2 म्हणजे LAP आपण LAQ घेतलं होतं. राईट ना. असं घेतलं होतं तर आपण L1 आणि L2 त्यापैकी समजा E2 माहिती आहे तर हे माहिती आहे याला मल्टिप्लाय करून द्या E1 भेटून जाईल. म्हणजे आपण पोटेन्शियल डिफरन्स काढू शकतो as well as काय फाइंड करू शकतो as well as we have to find EMF of a cell. सेल जे कम्पेअर करणार आहे त्याचं तुम्ही काय करू शकता तर EMF देखील काढू शकता. पण व्होल्टमीटर मध्ये तसं नाही. व्होल्टमीटर मध्ये काय करू शकता तुम्ही तर 2 टर्मिनल जे आहेत त्या 2 टर्मिनल मधलं काय करू शकता तर पोटेन्शियल तुम्ही मेजर करू शकता. ओके. बाय युझिंग पोटेन्शियल व्होल्टमीटर वी हॅव टू फाइंड ओनली टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. फक्त 2 पॉईंट त्या डिव्हाइसच्या अक्रॉस इथं 1 पॉईंट आणि इथं 1 पॉईंट त्या दोघांमध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स आहे ते तुम्ही मेजर करू शकता. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स टर्नचं त्या पॉईंटचं. ठीक आहे. तर हे झालं तुमचं सेकंड यूज. आणि अॅक्युरसी जी आहे पोटेन्शियोमीटर पेक्षा आपलं व्होल्टमीटर पेक्षा याची अॅक्युरसी काय तर जास्त आहे.
मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड और EMF. पोटेन्शियल डिफरन्स और EMF आर मोर ॲक्युरेटली मेजर करणारे, मेजर ॲक्युरेटली दॅन व्होल्टमीटर. व्होल्टमीटर जेवढं ॲक्युरेसी नसेल तेवढं काय असणार, तर तुमचं या ठिकाणी आपण मेजर करू शकतो. तर हे झालं तुमचं. आता हा काय होऊ शकतो, तर पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शियोमीटर मध्ये स्मॉल पर्यंत तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स नियर अबाउट 10⁻⁻⁴ व्होल्ट पर्यंत तुम्ही काय होऊ शकता, तर पोटेन्शियोमीटरचा यूज करून तुम्ही ते मेजर करू शकता. कळलं का नाही? पण ते व्होल्टमीटर मध्ये तसं काही शक्य नाहीये. काय झालं तर ऍडव्हान्टेजेस झाले. तर तुम्ही कशा प्रकारे ऍडव्हान्टेजेस म्हणजे व्होल्टमीटर पेक्षा पोटेन्शियोमीटर कसं बेटर आहे, तर हे आता बघा. डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय करावं लागेल तुम्हाला, तर हा जो डिव्हाइस आहे व्होल्टमीटर तुम्ही बघितला असेल लॅबमध्ये, तर हा पोर्टेबल म्हणजे काय, तर तुम्ही इथून उचलून तिथे घेऊन जाऊ शकता. पोटेन्शियोमीटर तसं नाही. तर पोटेन्शियोमीटरला तुम्हाला ज्या प्रकारचं ऍप्लिकेशन तुम्हाला करायचंय त्या प्रकारे तुम्हाला त्याला आधी मॅन्युफॅक्चर करावं लागतं. समजा तुम्हाला EMF कम्पेअर करायचं, पण कोणत्या मेथड नाही, तर डायरेक्ट मेथड. तर तुम्ही ते सेल तिथं कनेक्ट करणार आणि त्याच्यानंतर ते शोधू शकतात, बरं की नाही? किंवा त्याला काय करायचं, सम अँड डिफरन्स नाही, तर तुम्हाला त्या प्रकारचे अरेंजमेंट करावं लागेल. इंटरनल रेजिस्टन्स करायचं तर तुम्हाला वेगळ्या प्रकारचं पोटेन्शियोमीटर लगेच डिझाईन करावं लागेल, बरं की नाही? पोर्टेबल नाही. मग आता असं पोर्टेबल म्हणजे काय, तर तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये त्याला कन्वर्ट करू शकता, इझिली त्याला रूपांतर करू शकता. पोर्टेबल तुम्ही सिम कार्ड पोर्ट करतात, आयडिया असेल तर आयडियाचं करतात, स्विच करतात, बरं की नाही? म्हणजे तुम्ही या ठिकाणी यूज केला लगेच दुसऱ्या ठिकाणी पण तुम्हाला त्याचा यूज करता आला पाहिजे. तसं पोर्टेबल नाही. तर तुम्हाला काय करावं लागतं, एका याच्यासाठी एका यूजसाठी आपण एकाचाच यूज करणार, बरं की नाही? मग दुसरं यूज करायचं तर त्याला मॉडिफाय करावं लागेल, नाही तर मग दुसरं पोटेन्शियोमीटर त्या ठिकाणी आपल्याला यूज करावं लागेल. ठीक आहे? म्हणजे हा जो पोटेन्शियोमीटर आहे, पोटेन्शियोमीटर हे पोर्टेबल नाहीये आणि व्होल्टमीटर कसं आहे, पोर्टेबल आहे. एवढंच त्याचं डिसएडव्हान्टेजेस आहे. कळलं का नाही? एकच ऍडव्हान्टेजेस आहे, पोर्टेबल आहे आणि तो पोर्टेबल नाहीये.